आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जयसिंगपुरात प्रवाशांच्या जीवाशी खेळ, वारंवार रस्त्यात एसटीचा बिघाड, एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। जयसिंगपूर शहरात सोमवारी सकाळी शिरोळवाडी रस्त्यावर कुरुंदवाड ते ठाणे बोरवलीकडे जाणारी एसटी बस पंक्चर झाल्याने भर रस्त्यात बंद पडली, तर कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिरज इचलकरंजी बस इंजिनमध्ये खराब झाल्याने बंद पडली। एकाच दिवशी बस स्थानक शेजारी 2 एसटी बस बंद पडल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। एसटी बस खराब झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला, तर नुकताच 2 दिवसापूर्वी जयसिंगपूर बस स्थानकाच्या शुभारंभ प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक येऊन गेले। यावेळी त्यांनी एसटी महामंडळाच्या प्रगतीचा पाढा वाचून गेले। मात्र सोमवारी सकाळीच कुरुंदवाड आगारची ठाणे बोरवलीकडे जाणारी बस जयसिंगपूर बस स्थानकाच्या मागील बाजूस शिरोळवाडी रस्त्यावर येऊन पंक्चर झाली। यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली, तर ठाणे बोरवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला। तर इचलकरंजी आगारची बस मिरजहून इचलकरंजीकडे जाणारी बस स्थानक शेजारी असणाऱ्या फेडरल बँकेसमोर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बंद पडली। एकाच वेळी एकाच दिवशी 2 एसटी बंद पडल्याने बस स्थानक परिसरामध्ये एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराची चर्चा दिवसभर जयसिंगपूर शहरात घुमत होती। यावेळी स्वराज्य क्रांती जन आंदोलनचे आदमभाई मुजावर यांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रवाशांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा भविष्यात एसटी बसेस बंद पाडण्यात येतील आणि याचा जाब आमदार, खासदार, मंत्री यांना विचारण्यात येईल असा इशारा देण्यात आला। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।